सचिन कोल्हे सर, मॅन विथ द गोल्डन आर्म, माईक असो किंवा चेंडू असो. आत्ताचेच ना 2 रन. हो सर, अक्षय सर, ओके. पहिल्या चेंडूवरती 2 धावा डिक्लेरेशन, 2 धावांसाठी गेला. त्यानंतर त्रिफळा बाद झाला. एक महत्वाचा फलंदाज मला वाटतं मुकेश नक्कीच या ठिकाणी बाद झालेला आहे. आणि गोलंदाजीवर गोलंदाज तयार आहे. गोलंदाज पाहिलं तर गोलंदाज इस्राईल एक स्ट्रायकर गोलंदाज आहे, स्ट्रायकर फलंदाज आहे. त्या संघाचा एक महत्वपूर्ण खेळाडू. अगदी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय अतिशय उत्कृष्ट अशी कामगिरी. ओ शक्ती कपूर काका या बाहेर या, तसं करू नका. परत एकदा पुढचा चेंडू इस्रायल यांचा. टप्पा पडल्यानंतर थोडीशी दिशा या ठिकाणी बदलली आहे का पाहूया. पंचांचा हात दोन्ही समांतर, धावा मिळतील अवांतर. गेल्या सामन्यातील हिरो परत एकदा बबलू भाई, संघाचा तारणहार, संघाचा आशेचा किरण, संघाचा संकट मोचक मैदानाच्या आतमध्ये आहे. क्वार्टर फायनलच्या सामन्याचा विचार केला तरी त्याही सामन्यामध्ये संकटमोचक ठरला. आणि याही सामन्यामध्ये हा येतोय. या सामन्यातील गगनचुंबी एक दिमागदार फटका. छत्रपतींचा झावा, खेचल्यात 6 धावा. हॅलो चेक. धन्यवाद डीजे. संकेत सर, पंकज पाटील सर, राजपूत सर आणि तमाम आपल्या तपसी चिंचोलीकरांचं मनापासून धन्यवाद की तुम्ही इतकं आमच्या सर्वांना प्रेम देता. सुरू असलेला सामना आपण पाहतोय सेमीफायनल क्रमांक 1. एका बाजूला आपण पाहतोय एके क्रिकेट क्लब मुरुड आणि त्यांच्या विरोधात आपण पाहतोय जय अंबिका क्रिकेट क्लब महातपुरी. पहिला चेंडू आपण पाहिलं 2 धावा, त्यानंतर आपण पाहिलं फलंदाज बाद, त्यानंतर वाईड, त्यानंतर बबलू शेख यांचा वार, चेंडू सरळ सीमारेषा पार, षटकार आणि त्यानंतर परत वाईड. पहा 3 विकेट जरूर आलेले आहेत, पण त्यानंतर इथे काय तर इथे उंची जास्त, क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली, नशिबाची साथ. संकेत सर, आता तुम्ही खर तर पुढचं समालोचन करावं अशी माझी विनंती आहे. निश्चित निश्चित आपके मन में क्या है चल रहा है मुझे मालूम है कि, और वो सही भी साबित हो रहा है, क्योंकि अगर आप विस्फोटक बल्लेबाज का कैच छोड़ेंगे तो आपके दरवाजे पर आई खुशी है तो लौटेगी ना, क्योंकि जिस फॉर्म में है यहाँ पर बबलू शेख, ये निश्चित रूप से महंगा साबित होने वाला है. हेच ऐकायचं होतं आम्हाला. खरं तर पहा क्रिकेटच्या मैदानावरती चुकीला कधीच माफी नाहीये. चुकणं आणि शिकणं माणसाला येणं गरजेचं आहे. आणि या जर गोष्टी तुम्हाला जमल्या नाहीत ना तर मग तुम्हाला अपयश आल्याशिवाय राहणार नाही. बबलू शेख मित्रांनो, जर तुम्ही पाहिलं ना तर बेस्ट बॅटरच्या यादीमधील हे तर अव्वल 5 जे टॉप 5 बॅटर आहेत ना त्यामधील हे नाव आहे. आणि त्याला इथे मात्र जीवनदान दिले गेले. प्रत्येक गोष्टीला काहीतरी किंमत आहे मित्रांनो. इथे हा झेलला असता तर यावरती चर्चा नंतर होणार आहे. हो, यावेळेस परत एकदा पहा विकेटची संधी, तिथे विकेट किपर कुठलीही चूक करणार नाही. विकेटच्या पाठीमागे टेकन, व्हेरी गुड कॅच. धक्का क्रमांक 4 डीजे. थँक्यू डीजे. पहा आणि जसं इथे समालोचक कक्षामध्ये आगमन झालं तसं इथे मात्र आता पारितोषिकाची घोषणा होते. आमचे सन्माननीय मित्र किशोरजी देशमुख साहेबांकडून मित्रांनो एक पारितोषिक आहे. जो संघ हा सेमीफायनलचा सामना जिंकेल त्याच्यासाठी किशोर देशमुख साहेबांकडून तब्बल 101 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. आणि जर यस, आणि आपण पाहतोय सलग 3 षटकारांसाठी सन्माननीय अर्पित बसवराज पाटील यांच्यातर्फे तब्बल 500 रुपये. सलग 2 षटकार NRD फूड प्रोडक्ट्स सन्माननीय प्रोफेसर बाळू नेटके सरांकडून. वाह, स्टँड अँड डिलिव्हर.
क्रिकेटचा क्लास, क्रिकेटचं सौंदर्य दाखवणार आहे क्लासिकल कव्हर ड्राईव्ह, चेंडू फरार चौकार. थँक्यू डीजे. 2 षटकांचा खेळ संपन्न झाला. पॉवर प्लेचा खेळ या ठिकाणी संपन्न होत असताना आपण पाहतोय 4 बाद 22 धावा. हिंदीमध्ये संकेत सर नेहमी सांगत असतात की क्रिकेटमध्ये आगाज नाही अंजाम अच्छा होना चाहिए. सुरुवात कधीच चांगली होणं गरजेचं नाही, चांगली आणि तर शेवट चांगला होणं गरजेचं आहे. कारण शेवटी काय झालं, शेवटी तुम्ही जिंकलात की हारलात हेच लोक लक्षात ठेवतात. मित्रांनो पहा, 2 षटकांच्या अखेरीस जर तुम्ही पाहिलं तर 22 बनवल्या गेल्या. उर्वरित 4 षटकामध्ये पाहायचं किती धावसंख्या इथे उभा केली जाईल. यानंतर होणारा सुद्धा सेमीफायनल क्रमांक 2चा सामना सुद्धा अतिशय रंगतदार इथे होताना पाहायला मिळणार आहे. एका बाजूला जर आपण पाहिलं तर कोरफळे क्रिकेट क्लब कोरफळे आणि त्यांच्या विरोधात असतील न्यू स्टार हट्टा. अर्थातच एका बाजूला सोलापूर जिल्ह्यातून येणारा संघ, दुसऱ्या बाजूला जर आपण पाहिलं तर हिंगोली जिल्ह्यातून येणारा संघ. हिंगोली वर्सेस सोलापूर अशी लढत मैदानाच्या आतमध्ये आहे. यस, आणि पुढचा सामना जर हट्टा संघाने इथे जिंकला तर सन्माननीय किशोरजी देशमुख साहेबांकडून तब्बल 500 रुपयाचं पारितोषिक आहे. तर दुसऱ्या बाजूला आमचं जर तुम्ही पाहिलं तर यस वा 22 धावा धावपलकावरती आहेत आणि दोन्ही अंपायर साठी मित्रांनो सन्माननीय महावीरजी लादे साहेबांकडून पारितोषिक आहे. हेलो, काय चेंडू टाकलाय पा. ओहो हो, धावाची संधी, फेकी सुरे, कलेक्शन ही लाजवाब आहे. तिथे पाहायचंय पंच. यस, पंच आपल्या निर्णयावर तिथे मात्र तटस्थ आहेत. कुठलाही तिथे मात्र डिसिजन आपल्यापर्यंत आलेला नाही. म्हणजे यस, तिसऱ्या पंचांची मदत इथे मात्र मागितली गेली आहे. संकेत सर, थर्ड अंपायर को रेफर किया गया है सर, और कहते हैं ना कि टेक्नोलॉजी का नहीं है कोई साड़ी, क्योंकि यहाँ होता है तुरंत दूध का दूध पानी का पानी. फिलहाल 24 रन 4 विकेट के नुकसान पर स्कोर है, और रन आउट है या नहीं वो जानने के लिए थर्ड अंपायर को रेफर किया है. यस संकेत सर, तुम्ही जर पाहिलं ना तर आमचे आकाश दादा मोरे अर्थात खरं तर पहा डीजेचं सुरेख असं काम पाहतात आणि त्यांच्यासाठी सुद्धा पारितोषिक आहे. मित्रांनो जर हॅलो चेक तिसऱ्या पंचांची मदत मैदानाच्या आतमध्ये मागितलेली आहे. डीजे असाच आवाज राहू द्या, विनंती आहे दादा, असाच आवाज राहू द्या. हा यस, तिसऱ्या पंचांची मदत या ठिकाणी मागितली जाते. ठीक आहे, तिसरे पंच पाहतायत की पहिले बॉल लागलाय की पहिले हात लागलाय. खरं तर डिसिजन पेंडिंग आहे. आणि तुम्ही जर पाहिलं ना तर एक क्रिकेट क्लब मुळूर संघाच्या इथे मात्र पवेलियनमध्ये थोडीशी धाकधूक निश्चित झाली असेल आणि तिसऱ्या पंचांचा निर्णय येतोय. फलंदाज इथे मात्र नाबाद आहे, नॉट आउट. टाळ्यांचा गजर, कौतुकाची थाप इथे मात्र फलंदाजाच्या याच्यावरती झालेली आहे. 24 धावा 4 विकेट. वा 24 धावा धावपलकावरती आहेत. इथे पंचांचा निर्णय न बाकी आहे, पाहायचंय पंच निर्णय या ठिकाणी देताना पाहायला मिळतील. डीजे आकाश तर थोडा गेन कमी करा फक्त आता बस. हॅलो चेक, थोडा कमी. हॅलो चेक. आणि मैदानाच्या आतमध्ये नो बॉल आणि अमोल फोटोग्राफीचे सर्वा सन्माननीय अमोलजी चव्हाण साहेबांकडून मित्रांनो एक पारितोषिक येतंय. एक क्रिकेट क्लब मुरुड संघाचा हार्ड हिटर बॅटर बबलू शेख यांच्यासाठी सलग 5 षटकार तब्बल 4000 रुपयाचं पारितोषिक आहे. बोला की बोला कुणासाठी यस मित्रांनो, तरी म्हणलं हे नाव हे व्यक्तिमत्व इथे कसं आलेलं नाहीये. सन्माननीय अनिल शिवराम गुरव साहेब यांच्याकडून मित्रांनो पारितोषिक आलेलं आहे. आपल्या मंदिराची खरं तर सेवा करणारे हे व्यक्तिमत्व. आणि कुणासाठी द्या, सरळ 50 रुपये ठेवलेले आहेत, तुम्ही कुणालाही द्या, फक्त चांगले खेळ करणाऱ्याला द्या असं दादांचं म्हणणं आहे. बरोबर ना दादा? धन्यवाद. आणि
यस तुमच्याला जबरदस्त डीजे 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 29 धाबा धावफलकावरती आहेत. सन्माननीय अनिल शिवराम गुरव साहेबाकडून मित्रांनो 50 रुपयांचं पारितोषिक आहे चांगल्या खेळीसाठी. जो चांगला खेळेल त्याच्यासाठी आम्ही ही 90 कोरी 50 ची नोट या ठिकाणी जमा करून ठेवलेली आहे. एकोणतीस धाबा धावफलकावरती आहेत. किशोर देशमुख साहेबांनी आज नोटा आणल्यात. ओ हो फटका सुरेख डीप स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर आकाशाला गवसणी घालणारा नरसिंह चषक 2025 चा ब्रँडेड षटकार. AJ Style. सचिन सर, हम अभी जिक्र कर रहे थे कि अच्छे खिलाड़ी की कैच छोड़ने का नतीजा क्या हो सकता है. एक जबरदस्त शॉट यहाँ पर बबलू शेख के बल्ले से निकलता हुआ. तीसरी ओवर की 4 गेंदें हो चुकी है. अजून एक बॉल मैदानाच्या आतमध्ये. आविष्कार सर, आकाश सर, प्रॉब्लेम सॉल्व्ह झाल्याशिवाय कुठेही जाऊ नका. सन्माननीय किशोरजी देशमुख साहेबांकडून डीजे आकाश मोरे साठी पारितोषिक आहे. संकेत सर तुमच्या शुभ हस्ते द्यायचं आहे. आकाश मोरे सर, जसा आवाज ओके झाला ना तसं डायरेक्ट मंचावरती या. यस 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 यस, जबरदस्त. असा आवाज आता शेवटपर्यंत असणं गरजेचं आहे. आणि 50+50 आमचे अनिल शिवराम गुरव दादाचे 50, किशोर दादा देशमुख यांचे 50 असं 100 रुपयाचं पारितोषिक आमच्या डीजे आकाश मोरे सरांना या ठिकाणी दिलं जाणार आहे. फक्त शेवटपर्यंत असा आवाज राहणं गरजेचं आहे बरं का, नाहीतर तुमच्याकडून 1000 घेतल्याशिवाय आम्ही इथून जाणार नाही. जाऊयात मैदानाच्या आतमध्ये. 35 धाबा 4 विकेट. ओहो परत एकदा फटका सुरेख डीप स्क्वेअर लेगला बाउंड्री लाईनच्या बाहेर जात असताना चेंडू सरळ सीमा रेषा पार चौकार. डीजे थोडं गेन कमी करा दोन्ही माईकचा. यस असाच आवाज राहू द्या. 39 धावा धावफलकावरती आहेत. आपण जर पाहिलं तर 5 तिसरं षटक मैदानाच्या आतमध्ये मार्गस्थ. शेवटचा बॉल परत एकदा शॉट और शॉट. क्या जबरदस्त बल्लेबाजी यहाँ पर बबलू शेख के बल्ले से निकलते हुए. एक से बढ़कर एक शॉट. इस शॉट के चलते 3 ओवर की समाप्ति पर स्कोर देखिए सचिन सर. शुरुआती 4 झटके खोने के बाद वापसी करना किसे कहते हैं, ये दर्शाने वाला ये शॉट. नाम है बबलू शेख एंड फ्रॉम मुरुड. हेलो चेक, हेलो चेक, चेक, हेलो चेक. और सचिन सर अब 3 ओवर समाप्त हो चुके हैं, यानी आईसीसी की रूल नंबर 11 के तहत अब यहां पर अंतराल होगा 1 मिनट का. 1 मिनट का ब्रेक. मला पाठवला 1 मिनट का ब्रेक, यानी इस ब्रेक में आप अपने खिलाड़ियों को पानी और साथ में जो कुछ संदेश देना चाहते हैं वो कर सकते हैं. और सचिन सर, अंतराल से याद आया कि ये जो 1 मिनट का ब्रेक होता है उसमें देखा गया होगा कि खिलाड़ी जो 12वां खिलाड़ी होता है वो सिर्फ पानी पिलाने का काम नहीं करता, बल्कि वो साथ में कुछ संदेश देने का काम करता है. और 12वें खिलाड़ी को मैं हमेशा कबूतर कहता हूं, क्योंकि संदेश देने का काम 12वां खिलाड़ी कबूतर वही करते हैं. इस बीच अब संदेश देने की मेरे हिसाब से कोई जरूरत नहीं, खासतौर पे बबलू शेख को, क्योंकि जिस जबरदस्त बल्लेबाजी कर रहे हैं किसी की सुनने की जरूरत नहीं. बस अपने आप जिस तरीके से खेल रहे हो, जबरदस्त बल्लेबाजी होती हुई. संकेत सर, मित्रांनो पहा, आपल्या मुख्य मंचावरती जर आपण पाहिलं ना समालोचक कक्षामध्ये, तर गणेश तेलंग वय वर्ष 13 वर्षाचा खेळाडू आहे. आणि तपसे चिंचोलीकरांचं हे खरं तर युवा खेळाडू म्हणून त्याची ओळख आहे.
तर मित्रांनो त्याच्याकडून आपल्या दोघांसाठी समालोचकांसाठी 51 रुपयांचं पारितोषिक आहे. असं कुठं मला पहिल्यांदा तर पाहतोय मी की एक 12-13 वर्षाचा मुलगा येतो आणि सर तुमच्या समालोचनासाठी हे पारितोषिक ठेवा. यापेक्षा मोठं पारितोषिक असू शकणार नाही संकेत सर. खूप खूप धन्यवाद. खरंच खरंच जेवढं प्रेम आणि जेवढं कौतुक पाहावं तेवढं कमी आहे. आणि इकडे संकेत सर, किशोर देशमुख साहेबांनी इतक्या नोटा खाली केल्यात की अजून फायनल बाकी आहे आणि पहा परत एकदा 100 रुपयाचं पारितोषिक आमच्या तीनही समालोचकांसाठी. किशोर देशमुख साहेबांचे खूप खूप धन्यवाद. दादा इथे जर आले ना नुसते पारितोषिक आहेत. 47 धावा धावफलकावरती आहेत मित्रांनो. सेमीफायनल क्रमांक 1 प्रथम क्रमांकासाठी जर तुम्ही पाहिलं तर तब्बल 71,111 रुपयाचं पारितोषिक. द्वितीय क्रमांकासाठी जर तुम्ही पाहिलं तर तब्बल 51,000 रुपये. तृतीय क्रमांकासाठी 31,000 रुपये आणि चतुर्थ क्रमांकासाठी 21,000 रुपयाचं पारितोषिक असणारी स्पर्धा आहे. नो बॉल आणि त्यावरती आपण पाहतोय स्क्वेअर कटचा फटका आपण पाहतोय. तिथे आपण पाहतोय सचिन सर फ्रंट फुट नो बॉल. यानी कहते हैं ना कि हमें तो अपनों ने लूटा गैरों में कहा दम था, मेरा तो पैर ही वहां गिरा जहां चूना कम था. नो बॉल फ्री हिट. और इससे बढ़िया मौका क्या हो सकता है कि मुरुड की टीम पहले से ही इस मुकाबले में शुरुआती फंसी थी, लेकिन अब यहां पर हावी होती हुई 34 ओवर की एक गेंद हो चुकी है. स्कोर कार्ड पर आप स्कोर देखते हैं 50 रन 4 विकेट के नुकसान पर और अब फ्री हिट है. इजराइल फ्री हिट था, दिशा से भटके वहां पर लेग स्टंप पर गेंद थी. अंपायर यहां पर पुष्टि करते हुए 2 रन. यस आपण पाहतोय 2 धावा आल्या आणि तिथे आपण पाहिलं तर अनिल शिवराम गुरव दादाकडून मित्रांनो तब्बल 100, 50 आणि 100 अशी पारितोषिक खरं तर या इथे समोरच्या कक्षामध्ये दिलेली आहेत. जाऊयात मैदानाच्या आतमध्ये मित्रांनो. अतिशय खरं तर महत्वपूर्ण सामना आहे दोन्ही टीमसाठी. कारण जर तुम्ही पाहिलं तर 2025 नरसिंह चषकच्या मेगा फायनलचं तिकीट कुठल्या संघाला मिळेल? मुरुड संघाला मिळेल की दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय महातपुरी. कुठला संघ जिंकेल, कुठल्या संघाला इथे मात्र पराभवाचा सामना करावा लागेल पाहणं गरजेचं आहे. 52 धावा धावफलकावरती आहेत. यस आमचे अजितदादा गाडवे साहेब मित्रांनो अशी सुंदर लाइटिंग आणि अविरत कार्य खरं तर या माणसाचं आहे. लाईट जाणार नाही याची संपूर्ण जबाबदारी कुणाची आहे तर आमच्या अजितदादा गाडवे साहेबांची आहे. माफ करा अजितदादा लादे सरांचे आहे. एक आमचे अजितदादा गाडवे ते सुद्धा महावितरण मध्ये कार्यरत आहेत मित्रांनो. औसा इथे आहेत ते पण. आणि आमचे दुसरे अजितदादा लादे. खरंच या व्यक्तीबद्दल बोलावं तितकं कमी आहे. दरम्यान ओ हो काय चेंडू टाकलाय पण विकेटच्या पाठीमागून गेलाय. भन्नाट वेग मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालाय. संकेत सर आपण पाहतोय 4थं षटक मैदानाच्या आतमध्ये मार्गस्थ आहे. 55 बनवल्या गेल्यात. प्रोजेक्टेड स्कोर कडे जर नजर टाकली ना तर 90 धावा आणि 90 धावा तुम्हाला माहिती आहे इथे त्या चेज होऊ शकतात आणि डिपेंड सुद्धा होऊ शकतात. एक तर सन्मानजनक स्कोर म्हणायला हरकत नाही. यावेळेस हेलिकॉप्टर अलॉंग द कार्पेट जर्सी क्रमांक 33 बॉलच्या पाठमोरात इथे आपण पाहतोय चेंडू अडवला गेलाय. फेकी सुरेख. दुसऱ्या धावेचा इथे आपण पाहतोय कुठलाही प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये झालेला नाहीये. अब तक 56 धावा धावफलकावरती. 4थ्या षटकातील शेवटचा बॉल. हा चेंडू खर तर पाहायचे प्रश्नचिन्ह आहेत. एक चेंडू शेष आहे. हा चेंडू इथे विशेष बनवला जाईल का? और बबलू शेख जिस फ्लो में बल्लेबाजी कर रहे हैं ना सचिन सर, अल्लाह जवाब. हर मुकाबले में ये बल्लेबाज मैच विनिंग पारी खेल रहा है. इस बार अंतिम गेंद थी, हल्के हाथों से खेला रन आउट का चांस. यहां पर कुछ देर तक पूरी एक मुरुड टीम की सांसें यहां पर थमी हुई थी, क्योंकि अगर ये डायरेक्ट हिट होता तो कम से कम 20-25 रनों का फासला यहां पर पड़ सकता था.
लेकिन वो कहता है ना कि भाग्य भी बहादुरों का साथ देता है। यहाँ पर बबलू शेख क्या जबरदस्त बल्लेबाजी, 10 गेंदों में 30 रन पर बल्लेबाजी करते हुए 300 की स्ट्राइक रेट से इस मुकाबले में शुरुआती क्षणों में पीछे थी, लेकिन अब फ्रंट फुट पर लेकर आए हैं बबलू शेख। आकाश सर चेक. हॅलो चेक. हॅलो चेक. थोडं कमी करा, अजून थोडा. हॅलो चेक. हॅलो चेक. 57 धावा धावफलकावरती आहेत. गेन कमी करा. हॅलो चेक. हॅलो चेक. पहा, सेमीफायनल क्रमांक 1 मैदानाच्या आतमध्ये मार्गस्थ आहे. 4 षटकांच्या अखेरीस आपण पाहिलं तर 57 बनवल्या गेल्या. 5व्या षटकासाठी आपण पाहतोय गोलंदाजीच्या मार्कवरती रामा, तर ऑन स्ट्राइक बबलू शेख. ओहो, फटका सुर आहे तिथे आपण पाहतोय. डीप स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या तिथे अगदी बाउंड्री लगत चेंडू इथे मात्र अडवला गेलाय. हॅलो चेक. पाहता पाहता आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये 2 धावा इथे पूर्ण होत आहेत. 59 धावा इथे या 2 धावेच्या मदतीने आपण पाहतोय. 5वं षटक, पहिला बॉल आपण पाहिला आणि एका बाजूला आपण पाहतोय बबलू शेख 11 चेंडू आणि 32 धावांची खेळी करतायत, तर दुसऱ्या बाजूला बापू नाडे 7 चेंडू 13. बॅटची कडा आणि चेंडू सरळ जाईल डिक्लेरेशन झोन मध्ये. 61 धावा या 2 धावेच्या मदतीने आपण पाहतोय. आज खऱ्या अर्थाने इथे आपण पाहतोय मैदानाच्या चहूबाजूला दर्दी प्रेक्षकांची गर्दी. औचित्य आहे नरसिंह चषक 2025चा मेगा फायनल डे आणि ही पहिली उपांत्य फेरीची पहिली लढत. इथे आपण पाहतोय सेमीफायनल क्रमांक 1. ओहो हो, फटका सुरेख इनसाइड ऑफ ओव्हर कव्हर. बबलू शेखचा वार, चेंडू सरळ सीमा रेषा पार. षटकार. सदुसष्ट धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. जबरदस्त फटकेबाजी. डीजे आकाश सर थोडा फक्त बास वाढवा आणि गेन कमी करा. ओ हो, परत एकदा बबलू शेख इज ऑन फायर. षटकाराला त्यानंतर चौकाराला पहा, थोडस आपण पाहतोय स्वतःवरती निराश आहेत, कारण मला वाटतंय बॅट कडे पाहिलं जातंय मित्रांनो. आणि ज्या बॅटने खरं तर त्यांना ओळख दिली, इतके चौकार षटकारांनी या स्पर्धेमध्ये सर्वोत्कृष्ट बॅटरच्या यादीमध्ये मला तर वाटते आता टॉप वरती आलेले हे नाव. आणि इथे बॅट तुटल्यानंतर होणारी खरं तर हे दुःख पाहण्यासारखं आहे मित्रांनो. प्रेम असणं गरजेचं आहे, तुमच्या प्रेयसीवरती असू द्या किंवा तुमच्या बॅटवरती असू द्या. दिल टूटने के बाद दर्द होता ही है. हाँ, सचिन सर एक राइटर थे, क्रिकेट पर वो लिखते थे. उन्होंने एक जबरदस्त एक बात कही थी कि क्रिकेट इज नॉट जस्ट अ गेम, इट इज अ लव अफेयर. यानी क्रिकेट एक प्रकार की माशुका है, और एक बार अगर इस माशुका से प्यार होता है ना, तो आदमी मरते दम तक नहीं भूलता. यस, जाऊयात मैदानाच्या आतमध्ये. 71 धावा दुसरी बॅट मैदानाच्या आतमध्ये पोहोचवलेली आहे. आणि तुम्ही पाहू शकता एक बॅट खर तर तुमच्यासाठी किती महत्वपूर्ण असते. त्याचे इथे जर विकेट आला असताना तर त्या बॅटला सातत्याने आठवण केलं गेलं असतं. संकेत सर, हिंदीमध्ये कहावत है, ना पड़ो इश्क मोहब्बत के चक्कर में, वहां पे तो धोखा है. क्रिकेट खेलो यारो, यहाँ पे नाम बनाने का मौका है. 73 धावा धावफलकावरती आहेत. हॅलो चेक. 5वं षटक आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये मार्गस्थ आहे. वैयक्तिक जर आपण पाहिलं तर 46 धावा धावफलकावरती ते मात्र बबलू शेख यांनी नोंदवल्यात. पंचांचा इशारा येणं नो बॉल. यस, आपण पाहतोय नो बॉल मैदानाच्या आतमध्ये आला आणि पुढचा चेंडू इथे मात्र फ्री हिट असणार आहे.
आता पुढच्या फ्री हिट वरती कशा प्रकारचा फटका इथे मात्र सजवला जाईल पाहणं गरजेचं आहे. हॅलो तिसऱ्या पंचांची मदत मागितली गेली आहे. हा चेंडू लीगल आहे की बिमर चेक करायचंय. अगदी फुलटॉस स्वरूपाचा चेंडू बॉल खरं तर मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला आणि फुलटॉस वरती रनांचा फुल टोल सुद्धा या ठिकाणी वसूल केला गेलाय. तिसऱ्या पंचांच्या भूमिकेमध्ये अविनाश देशमुख सर त्या ठिकाणी आहेत. अवघ्या काही क्षणात मैदानाच्या आतमध्ये निर्णय या ठिकाणी पोहोचवला जाईल. 74 मित्रांनो आधी आहेत. आता इथे हा षटकार प्लस नो बॉल आहे की नाही आणि हा नो बॉल आहे. बबलू शेख यांच्यासाठी जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. सेमी फायनल मध्ये जबरदस्त अर्धशतकी खेळी मैदानाच्या आतमध्ये साकारलेली आहे. बबलू सर थोडे बॅट वर उंचवायचे. प्रेक्षक हो टाळ्या वाजवायचे बॅटिंग आवडली असेल तर. यस टाळ्यांचा गजर कौतुकाची थाप कमाल धमाल लाजवाब अफलातून फटकेबाजी. सर जरा बंद करा. गेन खूप झाला. हॅलो चेक थोडं कमी करा ना सर. आकाश सर हॅलो 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 चेक हॅलो चेक हॅलो चेक. काय फटकेबाजी पहा मित्रांनो. 87 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. 4 फलंदाज बाद. सुरुवातीला जर तुम्ही पाहिलं तर अतिशय बिकट परिस्थिती होती. पण मराठीमध्ये तुम्ही आम्ही नेहमी ऐकलेलं आहे की आयुष्यात मित्रांनो स्वतःला कधी उद्ध्वस्त होऊ देऊ नका. कारण उद्ध्वस्त झालेल्या घराच्या विटा सुद्धा कोणी सोडत नाही. आयुष्यात आलेल्या संकटावरती अशा प्रकारे तुटून पडा की जिंकलं तरी इतिहास आणि हारलं तरी इतिहासच घडला पाहिजे. आज इतिहास घडवण्याची संधी आहे. एके क्रिकेट क्लब मुरुड संघ सातत्याने या स्पर्धेमध्ये उतरतो. प्रत्येक वर्षी सेमीफायनल पर्यंत मजल मारतो पण तिथे मात्र त्यांना पराभवाचा सामना करावा लागतो. पण या वर्षी तसं नाहीये. इथे जबरदस्त सराव जिद्द मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. यावेळेस आपण पाहतोय घुटना टेक आणि ऑन साईडच्या दिशेला एक फटका देक इस्रायल जर्सी क्रमांक 17. मित्रांनो या नावाची सुद्धा खूप सारी चर्चा संकेत सर आपण पाहिलेली आहे. मॅन ऑफ द सिरीजच्या यादीतील हे टॉप वरती असलेलं नाव आहे. निश्चित रूप से सर. और कहते हैं ना कि इतिहास लिखने के लिए आपके रगों में खून नहीं बल्कि जुनून दौड़ना चाहिए. एक जुनून के साथ बल्लेबाजी होती हुई यहां पर बबलू शेख द्वारा. इस बार लेफ्ट हैंडेड गेंदबाज थे और 2 विकेट मारा करते हुए. हल्की सी फ्लैटेड गेंद थी ऑफ स्टंप पर और पिच गेंद थी वाइड यॉर्कर. गति में परिवर्तन उंगलियां फेरी थी और जब जब सचिन सर इस पिच पर गेंदबाजों ने उंगलियां फेरी है निश्चित रूप से उनके हाथ सफलता लगी है. इस बार लेकिन क्या शॉट है. घुटना देख तमाशा देख गेंद आउट ऑफ द पार्क 6 रनों के लिए. आईसीसी के रूल नंबर 19.7.1 के तहत जबरदस्त छक्का. क्या शॉट और प्रॉपर क्रिकेटिंग शॉट्स देखने को मिलते हुए बबलू शेख द्वारा. 1-2 छक्के यहां पर डीप एक्स्ट्रा कवर के दिशा में और उस इलाका डीप मिड विकेट और डीप स्क्वायर लेग खासतौर पर उस दिशा में जबरदस्त शॉट्स. भारत एक बार फिर से बबलू के लिए
एक और ऊंचा शॉट, नीचे खिलाड़ी लॉन्ग ऑफ के, इंटरेस्टिंग। और जी हां, अब यहां पर एक विस्फोटक पारी अब जाकर थमी है। पहली गेंद पर या दूसरी गेंद पर क्या छुटा था वहां पर बबलू का, तभी हमने कहा था कि अच्छे खिलाड़ी की क्या छोड़ना दरवाजे पर खुशियों को लौटाने जैसा होता है। और अब कितना महंगा साबित हुआ है इस महत्वपूर्ण टीम को, ये दर्शक